नमस्कार. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी सौ रुही मारुती सतवसे, शाळा क्रमांक 65 येऊर येथे कार्यरत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित, गणितातील घटक 13वा त्रिकोणाची एकरूपता हा बघणार आहोत. तर त्रिकोणाची एकरूपता याच्यावरून तुम्हाला मी समोर काही चित्र दाखवत आहे. आता त्या चित्रामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला समोर नाणी, फुलपाखरू किंवा डोळे, हात यामध्ये समानता, एकरूपता जाणवत असेल. तर आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, वस्तू असतात, त्याच्यामध्ये आपल्याला एकरूपता जाणवत असते आणि ही एकरूपता आपण आपल्या गणिताच्या पाठामध्ये भूमितीमध्ये बघणार आहोत. या समोरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला काही त्रिकोण दिसत आहेत. आता हे त्रिकोण बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे यातले काही त्रिकोण आपल्याला सारखे दिसत आहेत, पण सगळेच त्रिकोण सारखे दिसत आहेत का? तर बघा, पहिले 2 त्रिकोण आपल्याला सारखे दिसत आहेत, दुसरे पण सारखे दिसत आहेत, तिसरेही सारखे वाटत, पण करड्या रंगाचा जो त्रिकोण आहे तो बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की नाही, याच्यात सारखेपणा नाहीये. म्हणजेच आपण हा सारखेपणा बघत असताना आपल्या नजरेला जाणवतं की यातल्या काही बाजू किंवा आकार याच्यावरून आपण त्याची एकरूपता ठरवत असतो. म्हणजेच बघा, या अशाच प्रकारे आपल्या या भूमितीमध्ये आपण एकरूपता म्हणजे काय हे बघणार आहोत. तर आपण इयत्ता 7वी मध्ये जे शिकलो आहे त्यातला थोडासा भाग आपण उजळणी म्हणून करणार आहोत. आता या आकृतीमध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिसत आहे. आता त्या त्रिकोणातील त्यांनी पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय की बाजू DE समोरील कोणता कोण आहे. आता ही बाजू D आहे. या DE बाजूच्या समोर जो कोण दिसतो आहे त्या कोणाचं नाव आहे कोण F. DE समोरील बाजू DE ही बाजू DE, या बाजू DE समोरील कोण आहे कोण F. त्यानंतर कोण F हा कोणत्या बाजू समोरील कोण आहे. कोण F जो आहे हा याच्या समोरची बाजू कोणती आहे, तर ती बाजू आहे बाजू DE. बाजू DE. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बाजू DE आणि बाजू DF यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता आहे. बाजू DE आणि बाजू EF यांनी समाविष्ट केलेला कोण कोण आहे F, कोण आहे E. तर हा कोण आहे E. त्यानंतर चौथा प्रश्न आहे कोण E आणि कोण F यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती. आता कोण E आणि कोण F यांनी समाविष्ट केलेली बाजू, त्यांनी समाविष्ट केलेली बाजू आहे बाजू EF. बाजू EF. पुढचा प्रश्न आहे बाजू DE च्या लगत कोणते कोण आहेत. बाजू DE ही बाजू DE इथून इथपर्यंत. या बाजू DE च्या लगत कोणते कोण आहेत, तर तिच्या लगत आहेत कोण D आणि कोण E. कोण D आणि कोण E. तर आपण असे हे 5 प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्या लक्षात येतंय की आपण ह्या ज्या आकृत्या आहेत त्या परस्परांशी तंतोतंत जुळत असतील तर त्या आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या म्हणतो. त्यानंतर ज्या रेषाखंडांची लांबी समान असते, ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड समान असतात किंवा एकरूप असतात. ज्या कोणांची मापे समान असतात, ज्या कोणांची, आता हे कोण आहेत, ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण एकरूप असतात. तर अशा प्रकारे हा जो एकरूपता आहे त्रिकोणाच्या बाबतीतला तो आपण या पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला 2 त्रिकोण दिसत आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR असे 2 त्रिकोण आहेत. आता या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समजा हे असे 2 त्रिकोण आहेत. आता या 2 त्रिकोणांमध्ये मी हे जर का 2 त्रिकोण एकमेकांवरती ठेवले
तर तुम्हाला दिसतील की हे दोन्ही त्रिकोण एकमेकांशी बरोबर तंतोतंत जुळत आहेत. म्हणजेच ह्याची समजा ही ए बाजू असेल तर ह्याची ही पी बाजू आहे. म्हणजे क्यू बाजू आहे. ए बाजूशी क्यू बाजू जुळते आहे. हा शिरोबिंदू आहे. ए शिरोबिंदू आणि क्यू शिरोबिंदू. पण समजा आता हा त्रिकोण मी असा ठेवला. ही बाजू या बाजूशी जुळवायला बघितली तर हा त्रिकोण जुळतोय का? नाही जुळत आहे. ही बाजू या बाजूवर ठेवली तर ही बाजू जुळते का? नाही. ही अशी ठेवली जुळते का? नाही. म्हणजेच हा त्रिकोण जुळवण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धती आहे. आता हा त्रिकोण मी असा एकमेकांवरती ठेवला तर तो बरोबर जुळतो आहे. म्हणजेच एका विशिष्ट पद्धतीनेच या त्रिकोणाला जुळवले जाते. आणि म्हणून मग हे एकमेकांशी जुळले की आपण त्यांची एकरूपता दाखवणार आहोत. आता ती एकरूपता कशी दाखवायची? तर हा त्रिकोण ABC हा त्रिकोण जो आहे तो ए शिरोबिंदू बरोबर पी शिरोबिंदूशी जुळतोय. म्हणजे ए ची संगती क्यू शी आहे. आता हा मध्ये जे मी चिन्ह लिहिलेले आहे हे चिन्ह जे आहे हे एकाच एक संगती म्हणजे ए ची संगती क्यू या बिंदूशी आहे. त्यानंतर ए ची संगती पी या बिंदूशी आहे. ए ची संगती पी या बिंदूशी आहे. त्यानंतर बी ची संगती क्यू या बिंदूशी आहे. म्हणजे दुसरी बाजू बघा. ही आपण ए बघितली. त्यानंतर दुसरी बाजू आहे बी. बी ची संगती क्यू शी आहे आणि सी ची संगती आर शी आहे. हे तीनही शिरोबिंदू एकमेकांवर ठेवले असतात ते एकमेकांशी जुळतात आणि म्हणून आपण ही अशा प्रकारे त्यांची शिरोबिंदूंची संगती दाखवलेली आहे. आता या प्रमाणे हे त्रिकोण एकरूप झाले. मग आता यांच्या बाजू रेख AB ही एक बाजू, रेख AB एकरूप रेख PQ. त्यानंतर रेख ही AB झाली. त्यानंतर रेख BC PC एक बाजू आहे आणि त्याला एकरूप आहे QR. ही दुसरी बाजू झाली. त्यानंतर तिसरी बाजू जी आहे ती आहे रेख CA एकरूप RP. अशा प्रकारे आपण हे शिरोबिंदू आणि बाजू हे तीनही दोन्ही कोणांचे एकरूप किंवा समान आहेत हे आपल्याला या आकृतीवरून दिसून येते. आता हे जे दोन्ही कोण आहेत हे आपण 6 प्रकारे एकरूप केले. त्यांचे शिरोबिंदू, बाजू आणि कोण. आता त्यातले हा शिरोबिंदू ए शी एकाच एक संगती आहे म्हणजेच तो ए शी तो एकरूप पण आहे. ए एकरूप P कोण A एकरूप कोण P कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R. म्हणजे अशा प्रकारे आपण या 6 प्रकारे ह्याच्या एकाच एक संगती किंवा एकरूपता ही दाखवू शकतो. दाखवता येते. परंतु प्रत्येक वेळेला दोन त्रिकोण एकरूप आहेत किंवा त्रिकोणाची एकरूपता दाखवताना या 6 घटकांची आवश्यकता असतेच असे नाही. तर त्यापैकी काही 3 घटक जर का एकरूप असतील तर उरलेले 3 घटक सुद्धा एकरूप असतात आणि यासाठी आपल्याला हे एकरूप त्रिकोण दाखवण्यासाठी काही कसोट्या आहेत. त्या कसोट्या आपण पुढे बघणार आहोत. तर
त्यातली पहिली कसोटी जी आहे, पहिली कसोटी आहे त्याचं नाव आहे बाकोबा. बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोन, तर बाजू कोन बाजू अशा प्रकारे दोन त्रिकोणातील बाजू कोन आणि बाजू हे जर का एकरूप असतील तर तो त्रिकोण एकरूप असतो. म्हणजे त्या त्रिकोणाच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन सुद्धा एकरूप असेल तर ती बाकोबा कसोटीनुसार तो कोन एकरूप आहे असं आपण म्हणू. आता याच्यामध्ये बाजू, एक कोन आणि दुसरी बाजू, हा मी एक कोन याच्यावरती आखलेला आहे आणि हा आपण दुसरा कोन त्याच्यासारखाच त्याच्यावरती ठेवून बघूया. तो त्याच्याशी तंतोतंत जुळतो. म्हणजेच बाजू, कोन आणि त्यांनी समाविष्ट दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन जर का समान असेल तर ते दोन कोन एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. आता याच्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. याच्यामध्ये त्रिकोण दोन काढणार आहोत आपण. त्यात ABC हा एक त्रिकोण असेल आणि दुसरा XYZ. तर याच्यामध्ये आपण BC जी बाजू आहे ती 4 सेंटीमीटरची काढून घेऊ. त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणाची सुद्धा आपण 4 सेंटीमीटरची दुसरी बाजू काढून घेऊ. आता याच्यामध्ये ही एक बाजू झाली. दुसरी बाजू जी आहे ती आहे मापकोन ABC बरोबर 70 अंश. म्हणजे हा झाला, ही बाजू झाली BC 4 सेंटीमीटर, ही YZ झाली 4 सेंटीमीटर. आता हा मापकोन B जो आहे तो आपण काढणार आहोत 70 अंशाचा. त्याला आपण काही नाव देऊ. त्यानंतर लेंथ AC बरोबर 5 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये आपण 5 सेंटीमीटर इतकं माप घ्यायचं आहे. पाच सेंटीमीटर इतकं माप घेऊन ही बाजू C वर ठेवायची आणि 5 सेंटीमीटर वरती साप काढायचंय. आता जुळणाऱ्या बाजूंमधून रेषा आखायची. हा झाला ABC आणि हा झाला XYZ. आता याच्यामध्ये हा कोन आणि हा कोन सारख्या मापाचे आहेत. ही बाजू आणि ही बाजू सारख्या मापाची आहे आणि ही बाजू आणि ही बाजू सारख्या मापाची आहे. म्हणजे दोन कोन, ही बाजू आणि ही बाजू, म्हणजे दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू. त्यानंतर दुसरी कसोटी आहे ती आहे बाबाबा कसोटी. दुसरी कसोटी आहे ती आहे बाबाबा. बाजू 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 म्हणजे तीनही बाजू
जर का एखाद्या त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी तो त्रिकोण संगत असेल, एकरूप असेल असं आपण म्हणू. आता इथे समोर दोन त्रिकोण मी एका कागदावरती चिकटवले आहेत. त्याच्या तीनही बाजू, ही बाजू या बाजूशी, ही बाजू या बाजूशी आणि ही बाजू या बाजूशी, म्हणजे QR एकरूप XY, QP एकरूप ZY आणि RP एकरूप XZ. अशा प्रकारे हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. पण हेच उदाहरण ही एकरूपता समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण सोडवूया. असे दोन त्रिकोण आपण काढणार आहोत आणि त्यातलं पहिलं BC चं माप आहे 4 सेंटीमीटर, म्हणजेच EF सुद्धा आपण घेणार आहोत 4 सेंटीमीटर. त्यानंतर तिसरी बाजू आणि दोन्ही त्रिकोणाच्या दुसऱ्या दोन्ही बाजू आपण त्याने काढणार आहोत. आता 4 सेंटीमीटर इतकं माप याच्यात घ्यायचं आहे. चार सेंटीमीटर इतकं 4 सेंटीमीटरची एक रेषा काढायची. दोन त्रिकोण काढायचे आपल्याला, म्हणून दोन बाजूला. त्यानंतर ही बाजू झाली BC आणि ह्याची ही बाजू झाली EF. ही दोन्ही 4 सेंटीमीटर. आता 4 सेंटीमीटर इतकं आपण माप कंपास मध्ये घेतलंय. इथे 4 सेंटीमीटर एक खूण करायची आहे. त्यातून एक रेषा काढायची. हा C वरती ठेवायचा आहे आणि या कंसाला छेदणाऱ्या बिंदूमधून रेषा काढायची. याला नाव देऊ आपण. हा त्रिकोण झाला ABC आणि हा त्रिकोण झाला DEF. आता या त्रिकोणातली AB बाजू आणि DE बाजू बरोबर आहे, सारख्या मापाची आहे. त्यानंतर BC जेवढी आहे तेवढीच EF आहे आणि जेवढी DE आहे तेवढीच E आहे. म्हणजे तिन्ही बाजू सारख्या मापाच्या आहेत. मग आपण हे दाखवताना लेंथ AB एकरूप लेंथ DE, त्यानंतर लेंथ BC एकरूप लेंथ EF, त्यानंतर लेंथ AC एकरूप लेंथ DF. तर अशा प्रकारे या तीनही बाजू या त्रिकोणाशी या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू तिन्ही बाजू एकरूप आहेत आणि त्या बाबा कसोटीनुसार त्या तीनही बाजू एकरूप आहेत. अशा प्रकारे ही तिसरी कसोटी झालेली आहे. त्यानंतर चौथी कसोटी जी आहे, तिसरी कसोटी जी आहे ती आहे कोकोबा. तिसरी कसोटी आहे कोबाको.
तिसरी कसोटी जी आहे ती आहे कोबाको म्हणजे कोन बाजू कोन. दोन कोण आणि एक बाजू यांनी समाविष्ट असलेली. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक त्रिकोण काढू. हा त्रिकोण XYZ याच्यामध्ये त्रिकोण XYZ मध्ये YZ बरोबर 5 सेमी, त्यानंतर कोण Y बरोबर 60 अंश आणि कोण Z बरोबर 30 अंश असं माप घेऊन आपण एक त्रिकोण काढू आणि त्यानुसार दुसरा त्रिकोण कशा प्रकारे एकरूप आहे ते बघूया. 5 सेंटीमीटर इतकं माप घेऊन एक रेषा काढा. दोन त्रिकोणासाठी आपण दोन रेषा काढतोय. ही आहे YZ आणि दुसरा त्रिकोण आहे DEF. आता Y जो आहे तो आहे 60 अंश म्हणून आपण Y वरती कोनमापक ठेवून 60 अंशाचा कोन करून घेऊ. त्याचप्रमाणे E आहे 60 अंशाचा. E चं सुद्धा माप आपण 60 अंश इतकं करून घेऊ. याला काहीही नाव द्या. त्यानंतर दुसरा कोण आहे तो आहे कोण Z 30 अंशाचा म्हणून आपण Z वरती कोनमापक ठेवून 30 अंशाचा कोन काढून घेऊ. कोन F 30 अंश म्हणून F वरती ठेवला कोनमापक आणि 30 अंशाचा कोन काढला. आता अशी रेषा काढा. त्याला नाव द्यायचं आहे X आणि हा D. अशा प्रकारे हा कोन आहे 60 अंशाचा तर हा सुद्धा कोन आहे 60 अंशाचा. Z आहे 30 अंशाचा तर F आहे 30 अंशाचा. अशा प्रकारे कोन बाजू आणि कोन बाजू आणि कोन या कसोटीनुसार हे दोन कोन एकरूप आहेत. त्यानंतर चौथी कसोटी आहे. चौथा कोण आहे? चौथी कसोटी जी आहे ती आहे कोकोबा. चौथी आहे कोन बाजू म्हणजे त्रिकोणातील दोन संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर उरलेले कोन एकरूप असतात. कारण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोणतेही दोन कोन एका कोणाची लगतची बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोन आणि त्यांची लगतची बाजू जर का एकरूप असतील तर त्या कसोटीनुसार ते त्रिकोण एकरूप होतात. आता आपण उदाहरणादाखल कृती करून बघूया. त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण LMN. याच्यामध्ये BC बरोबर बाजू BC बरोबर आपण 4 सेंटीमीटर घेणार आहोत. कोन B बरोबर 30 अंश आणि कोन C बरोबर 80 अंश. आता आपण एक 4 सेंटीमीटरची रेषा काढूया. ती आहे BC.
दुसऱ्या त्रिकोणात बाजू MN बरोबर 4 सेंटीमीटर, मापकोन B बरोबर 30 अंश, मापकोन C बरोबर 80 अंश काढून घेऊ आपण. आणि मापकोन B बरोबर 30 अंश, M बरोबर 30 अंश आणि कोण जिथे जुळतो तिथे नाव देऊया L. कोण जिथे जुळतो तिथे नाव देऊया A. हा त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN यामध्ये B मापकोन B बरोबर 30 अंश आहे आणि इथे मापकोन M बरोबर सुद्धा 30 अंश आहे. इथे मापकोन C बरोबर 80 अंश आणि इथे N बरोबर 80 अंश. म्हणजे याच्यामध्ये कोण कोण आणि बाजू, दोन कोण आणि बाजू, दोन कोण आणि बाजू या समान आहेत आणि म्हणून हा त्या कसोटीनुसार, कोकोबा कसोटीनुसार हा त्रिकोण एकरूप आहे. याच्यामध्ये मापकोन B एकरूप मापकोन M, त्याचप्रमाणे मापकोन C एकरूप मापकोन N. त्यानंतर बाजू BC एकरूप बाजू MN. अशा प्रकारे हा कोकोबा या कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत. त्यानंतर पुढची आणि शेवटची जी कसोटी आहे तिचं नाव आहे काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी. काटकोन त्रिकोण म्हटला की आपल्या डोळ्यासमोर त्रिकोण लगेच येतो, कारण काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू जी आहे ती 90 अंशाची असते. काटकोन त्रिकोण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते 90 अंशाचा कोन. म्हणजे अगदी त्याच्यावरती रेषा ठेवली पण की तो काटकोन जो होतो तो 90 अंशाचा असतो आणि 90 अंशाला आपण असं चिन्ह दाखवतो. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक त्रिकोण लगेच उभा राहतो. तर या काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी जी आहे त्याच्यामध्ये काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक भुजा दिली असता एकमेव त्रिकोण काढता येतो. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व भुजा या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांशी जर का एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आता आपण दोन काटकोन त्रिकोण काढून बघू. एक त्रिकोण ABC आणि त्रिकोण XYZ असे दोन त्रिकोण काढू. एक BC बरोबर 4 सेंटीमीटर इतकं माप घेतलं. इकडे YZ बरोबर 4 सेंटीमीटर इतकं माप घेतलं. आता याच्यामध्ये काटकोन म्हटलं की एक कोन 90 मापाचा आला. हा इथे B आपण 90 अंशाचा काढला आणि इथे Y 90 अंशाचा काढला.
आता दुसरी एक बाजू जी आहे ती आपण बाजू AC बरोबर 6 सेंटीमीटर घेऊ. आता याच्यामध्ये बरोबर 6 सेंटीमीटर इतकं माप घ्यायचं. बरोबर 6 सेंटीमीटर इतकं माप आपण या कोन मापकात घेऊ. आणि C बिंदूवर ठेवून हे एक कोन काढायचा. आणि ही बाजू या बाजूशी जोडायची. अशा प्रकारे हा ABC आणि हा XYZ असा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे आणि हा कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहे. याच्यामध्ये हा A शिरोबिंदू X शिरोबिंदूशी म्हणजेच याची एकरूपता याच्याशी, B ची Y शी आणि C ची Z शी आहे. या दोन बाजू समान मापाच्या आहेत. या दोन बाजू समान मापाच्या आहेत आणि त्यानुसार हा कर्णभुजा कसोटी या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होत आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या 5 कसोट्या बघितलेल्या आहेत. त्याची आपण एकदा उजळणी करू. पहिला आहे बाकोबा कसोटी आणि या बाकोबा कसोटीमध्ये बाजू कोन बाजू म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जर का एकरूप असेल तर दुसऱ्या त्रिकोणाशी एक बाजू आणि त्यांनी दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन याप्रमाणे ते दोन त्रिकोण एकरूप असतील. त्यानंतर दुसरी कसोटी आहे बाबाबा कसोटी म्हणजे तीनही बाजू एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी जर का एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. त्यानंतर तिसरी कसोटी आहे कोबाको कसोटी. जर एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी जर का एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. त्यानंतर चौथी कसोटी आहे कोकोबा. कोकोबा म्हणजे कोन बाजू कोन कोन आणि बाजू. जर एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्याशी समाविष्ट नसलेली एक बाजू यांच्याशी जर का एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. आणि पाचवी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आणि अशा प्रकारे हा जो त्रिकोणांची एकरूपता आपण या 5 प्रकारे 5 कसोट्यांनुसार दाखवू शकतो आणि हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल अशी मी अपेक्षा करते आणि आपला हा पाठ संपवते. तर तुम्ही हा जो सराव संच आहे 13.1 हा 13.1 सराव संच सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये बघा समोरासमोरील दोन बाजू तुम्हाला एकरूप दाखवल्या आहेत म्हणजेच बा को बा या कसोटीनुसार तो त्रिकोण एकरूप आहे. त्यानंतर दुसरा आहे त्याच्यामध्ये बघा कर्णभुजा कसोटी. हा काटकोन आहे AIJ KIJ आणि IJL असे दोन त्रिकोण आहेत आणि हा कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहे. त्यानंतर तिसरा कोन जो आहे त्याच्यामध्ये बघा तीनही बाजू एकरूप आहेत. बाजू GHE आणि बाजू GEF अशा प्रकारे हा बाबाबा कसोटीनुसार हा त्रिकोण एकरूप आहे. त्यानंतर चौथा आहे त्याच्यामध्ये कोन बाजू कोन म्हणजेच को बा को या कसोटीनुसार हा त्रिकोण एकरूप आहे.
आणि पाचवा जो आहे तो आहे बाजू कोन कोन, म्हणजे बा को को या कसोटीनुसार हा एकरूप आहे. तर अशा प्रकारे हा सराव संच आपण तोंडी घेतलेला आहे. तर याचा सराव तुम्ही करून त्रिकोणाची एकरूपता अधिक आणखीन दुसरा सराव संच सोडवून त्याप्रमाणे तुम्ही त्याचा सराव करू शकता. तर इथेच आज थांबूया. धन्यवाद.